अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 21 4 एप्रिल 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. भूतकाळ विसरा, सर्वांना माफ करा. नमस्कार मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्ग या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय पाहूया की भूतकाळ विसरायला हवं आणि सर्वांना माफ करायला हवं. भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वांना माफ करायला हवे. मित्रांनो, हा मुद्दा फार आवश्यक आहे, कारण आम्ही जो विचार करत असतो त्या विचारामुळं आमचं जीवन घडत असतं, भविष्य घडत असतं. विचार करायला लागलो आम्ही. मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. मनुष्य मनन करतो, म्हणूनच माणसाला मानव म्हटलं जातं. तर आमच्या विचार करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आणत असतो आमचा भूतकाळ. लहान मुलांसाठी भूतकाळ हा फार मोठा नसतो, पण तरीही ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात त्या घटना आपल्या बुद्धीवर प्रभाव पाडत असतात. की माझ्या मनाविरुद्ध झालं, हा माझ्या मनासारखा वागला नाही, हा एक राग मनात राहतो. हा राग वाढत जातो आणि हळूहळू भूतकाळ साचत राहतो. आपली एक सवय बनून जाते की मग हा असा वागला, तो तसा वागला, त्याने असं केलं, त्यांनी तसं केलं, मग हा माणूस चांगला नाही, हा माणूस वाईट आहे, अमुक तमुक. त्याने ह्या गोष्टीमुळं मनुष्य आयुष्यभर भूतकाळामध्ये गुंतत जातो. एक कथा आहे की फार पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी, 2-2.5 हजार वर्षांपूर्वी काशीमध्ये म्हणजे वाराणसीमध्ये काही युवक रात्रीच्या वेळी गंगेच्या किनारे आले आणि त्यांनी विचार केला, आपण रात्रभर आज मस्त नदीमध्ये विहार करूया. त्यांनी पाहिलं, बाजूला एक बोट लावलेली होती. ते सगळेजण बोटीत बसले आणि चप्पू चालवायला लागले. चप्पू चालवायला लागले. त्यांना असं वाटलं की आपण आता खूप दूर आलो आहोत. पण होता होता सकाळ झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की ते जिथं बोटीत बसलेले होते तिथून बोट अजिबात पुढे गेलेली नव्हती. कारण ती बोट काठाला बांधून ठेवलेली होती. मित्रांनो, बोटीतून प्रवास करायचा असेल तर काठाला जी काही बोट बांधून ठेवलेली असते ती गाठ सोडणं आवश्यक असतं. आणि ती गाठ सोडली असती तर यांनी खरंच प्रवास केला असता, खूप फिरून आले असते. पण लक्ष दिलं नाही, तिथंच थांबत होते, तिथंच चप्पू मारत होते आणि बोट काही पुढे जात नव्हती. अशी एक घटना आहे. ही घटना थोडीशी गमतीशीर वाटत असली तरी खरी आहे. अनेक वेळा मनुष्य आपले दोर भूतकाळाशी बांधून ठेवतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो पुढे जात नाही. तिथंच अडकून बसतो. आईशी भांडण, वडिलांशी भांडण, मित्रांशी भांडण, भावाशी भांडण, बहिणीशी भांडण, शाळेशी भांडण, परिस्थितीशी भांडण. भांडणार किती जणांशी? तुम्हाला यातून बाहेर आलं पाहिजे. भूतकाळ विसरा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. याचा अर्थ भूतकाळ आठवूच नका असा नाही. भूतकाळ विसरा. भूतकाळाची आठवण करा, पण कधी? जर मला त्याचं आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये काही सुधारणा घडवून आणायच्या असतील तर. मी जर आत्मपरीक्षण करणार असेल, आत्मचिंतन करणार असेल, माझं कुठं चुकलं याचा अभ्यास करणार असेल तर मी भूतकाळ आठवलं पाहिजे. मी कसं वागलो, काय वागलो, चुकीचं वागलो, चांगलं वागलो, मला तपासलं पाहिजे. माझ्या काय चुका होत्या मी ठरवलं पाहिजे आणि त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हे जे आत्मपरीक्षणाचं तंत्र आहे हे आमच्यासाठी फार आवश्यक आहे की आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एखादा मुलगा चुकतो, चूक कबूल करतो आणि डोक्यावरचं सगळं टेन्शन विसरून जातो. मला एका माझ्या नातवाचा किस्सा आठवतो की माझा नातू 4 वर्षाचा आहे आणि खूप त्रास देतो. फेकाफेकी करतो, गोंधळ घालतो, काहीतरी हे करून टाकतो. गडबड खूप लक्ष ठेवावं लागतं त्याच्यात. एके दिवशी मी त्याची तक्रार करत होतो आणि त्याच्या वडिलांना सांगत होतो की म्हटलं, हे बघ आशिष, तुझ्या मुलांनी ना मला आज दिवसभर खूप त्रास दिला. आणि तो शांतपणे बसून ऐकत होता आणि त्यांनी एवढं वाक्य मी बोललो की कट केलं. बाबा सॉरी, मी पुन्हा नाही देणार त्रास तुला. सॉरी म्हणतो, बाबा सॉरी, मी पुन्हा नाही देणार त्रास तुला. मित्रांनो, लहान मुलांजवळ एवढी अगाध बुद्धिमत्ता असते. आम्ही जसजसं मोठे होतो ही बुद्धिमत्ता तुमच्याजवळही होती, माझ्याजवळही होती जेव्हा आम्ही 4 वर्षाचे होतो. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही भूतकाळाचा एवढा डोंगर आमच्या मनामध्ये करून ठेवलेला असतो. याचा राग, त्याचा राग, त्याचा राग, त्याचा राग, त्याचा राग, त्याचा राग, आणि जागा शिल्लक नाही. बुद्धीमध्ये जागा शिल्लक नाही. सगळीकडे जागा घाण भरून टाकलेली आहे. तर ही जी काही आम्ही डोक्यामध्ये कचरा भरून ठेवलेला आहे याची साफसफाई म्हणजे आत्मपरीक्षण. माझ्या नातवाला कळलं की मी आज दिवसभर जे काही वागलो त्याच्यामुळे आपले बाबा आपल्यावर थोडेसे चिडलेले आहेत, पण माझी तक्रार होते, आपण बाबांची माफी मागूया, विषय संपवून टाकूया. मित्रांनो, भूतकाळात माणसं चुकलेली असतील, मी चुकलेलो असेल, मी मला माफ करून टाकलं पाहिजे. बाकीचे लोक चुकलेले असतील, आपण त्यांना माफ करून टाकलं पाहिजे. आणि भूतकाळ हा आमच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा बनतो. तो अडथळा आम्ही दूर केला पाहिजे. येणारा दिवस जगला पाहिजे. दिवसेंदिवस मी भूतकाळातल्या काहीतरी घटना आठवत बसतोय आणि त्याच्यावर माझं चिंतन करतोय, वेळ घालवतोय. हा योग्य वेळेचा उपयोग नाही. आपण मागे एका एपिसोडमध्ये पाहिलेले की विचार आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि एका एपिसोडमध्ये हे पण पाहिलेलं आहे की माणसाचं आयुष्य म्हणजे त्याचं जीवन आहे, काळ आहे, वेळ आहे. त्याला जी वेळ मिळालेली आहे ही त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट परमेश्वराने त्याला दिलेली आहे. तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे, मला जो वेळ मिळालेला आहे, त्या वेळेचा आपल्याला योग्य उपयोग केला पाहिजे. भूतकाळ आठवत बसून, उगळत बसून आपण स्वतःला त्रास करून घेणं अजिबात बरोबर नाही. मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली की त्यांच्या डोक्यात हा कचरा सुरू होतच असतो. हे नैसर्गिक आहे. कसं नैसर्गिक आहे तेही सांगतो. उदाहरणार्थ, आपण शेती करतो तर शेतीमध्ये आपण जमिनीची मशागत करतो आणि तिथं पीक लावतो आणि मग ते पीक वाढतं. पण पीक जरी वाढत असलं तरी तिथं नको असलेलं गवत किंवा ह्या गोष्टी उगवतच असतात. नको असलेल्या त्या उपटून टाकाव्या लागतात, त्या दूर कराव्या लागतात. तसं मित्रांनो, आम्हाला आमच्या मनाची काळजी घ्यायची असेल, जे बाहेर आहे तेच आत आहे. बाहेर जसं आपल्या मनामध्ये सुद्धा आपण जे विचार टाकलेले आहेत, आपल्या मनातले विचार हे जमिनीवरच्या वनस्पतींसारखे, पिकांसारखे असतात. लावलेलं उगवतं, न लावलेलं पण उगवतं. जे नकोय ते काढून टाकता आलं पाहिजे. आम्हाला भूतकाळामधला कुठल्याही माणसाबद्दलचा राग आम्हाला आमच्या जीवनामध्ये नकोय. आम्हाला तो काढून टाकता आला पाहिजे. तो माणूस चुकला असेल, ठीक आहे, माफ करून टाका, संपला विषय. जी गोष्ट माझ्या नातवाला कळते ती गोष्ट मला कळायला वेळ लागतो. एक क्षणाचाही विलंब न करता माझा नातू सांगून मोकळा होतो, बाबा सॉरी, मी आता तुला नाही त्रास देणार. आणि मित्रांनो, आम्ही
विचार करत बसतो, असा का वागला, हा असा का वागला, हा असा का वागला, तो मला असं का बोलला, त्याने असं का केलं. आणि हे सगळं आठवून काय करत असतो, आम्ही आमचा अमूल्य वेळ वाया घालवत असतो. तुम्हाला पुढे जायचे, बोटीतून पुढे जायचे, तर त्या बोटीचे त्या नदीच्या कडेला बांधलेले दोर सोडले पाहिजेत. मला आयुष्यात पुढे जायचे, काहीतरी करायचे, तर मला वेळेचा वापर करायचा आहे, वेळेचा योग्य वापर मला करायचा आहे. आणि मला जर वेळेचा योग्य वापर करायचा असेल तर तिथं नको ते येणारे डोक्यातले भूतकाळाविषयीचे विचार मला पुसून टाकता आले पाहिजे. मी त्याच्याकडं बघतो, असं करतो, तसं करतो, म्हटलं हा वेळेचा अपव्यय आहे. भांडण नको आणि कुणाबद्दल राग नको. जगामध्ये सगळं, आपल्याला वेळ महत्वाचा आहे, त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. आणि विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी वेळे इतकी महत्वाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. प्रत्येक उगवणारा नवा दिवस मला 24 तास देतो आणि ह्या 24 तासांचा उपयोग मी कसा करायचा हे माझ्यावर अवलंबून आहे. मी भूतकाळ आठवत बसलो, खूप लोक करतात, भूतकाळ आठवत बसतात आणि आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया घालवतात. आणि मनातल्या एखाद्या माणसाबद्दलचा राग आणखी वाढीला लागतो. माणसं चुकली आहेत, पण कोण चुकत नाही. येशू ख्रिस्तांची एक फार पवित्र गोष्ट, फार चांगली गोष्ट. पवित्र याच्यासाठी म्हणतो मी की ती आम्ही प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, म्हणून ती पवित्र आहे. की एका गावामध्ये एका स्त्रीला सगळी लोक दगड मारत असतात आणि तिथे येशू ख्रिस्त येतात. येशू ख्रिस्त पुढे जातात, थांबवा रे, मारू नका म्हणतात. तर लोक सांगायला सुरू करतात की ती स्त्री वाईट आहे, ती चांगलं वागत नाही, तिने सगळं बिघडवून टाकलेलं आहे, ती पापी आहे. येशू ख्रिस्त म्हणतात, तुमच्यापैकी जो पापी नसेल त्याने दगड मारावा, जो पापी असेल त्याने हा दगड मारू नये. आणि मित्रांनो, प्रत्येक जणच विचार करायला लागतो की मी पापी आहे का नाही. आणि प्रत्येक जण थांबतो, तर म्हणतो जे लोकांनी पाप केलेलं आहे, ज्या लोकांनी चुका केलेल्या आहेत, त्यांना दगड मारण्याचा अधिकार कसा. मित्रांनो, एक गोष्ट, येशू ख्रिस्तांनी त्यावेळेस जो प्रश्न विचारला होता तसा मी पण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या हातून चुका होत नाहीत का. मी एखाद्या आईवडिलांना उद्धट बोललो नाही का. मी माफी मागितली, आईवडिलांनी मला माफ केलं नाही का. तसं बाकीचा कोणी माणूस चुकला असेल तर मी सुद्धा त्याला माफ करून टाकलं पाहिजे. इतरांना, ज्या लोकांचा मला त्रास होतो त्या लोकांना माफ करणं हे माझ्या प्रगतीचं लक्षण आहे. मला माझा रस्ता क्लिअर झाला. मीच जर माझ्या समोर अडथळे निर्माण करून ठेवले तर मी कसा पुढे जाईन, मीच अडचणीत येईन. आणि त्यामुळं मी कुठल्याही माणसाबद्दल, कुणाबद्दलही मनात कसलाही राग ठेवता कामा नये, तो माफ करून टाकायचं. माझ्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे, मला कोणी अपमान केलेला आहे. मित्रांनो, माझ्या पण बाबतीमध्ये असं खूप वेळा झालेलं आहे की अनेक लोक बोलत असतात, चुका करत असतात. मी पण चुका करत असतो, मी पण गोंधळ घालत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःला माफ केलं पाहिजे. इतरांच्या चुका झालेल्या त्यांनाही माफ केलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी फक्त आणि फक्त माझ्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला पाहिजे. आणि माझा उज्ज्वल भविष्याचा विचार मला अंमलात आणण्यासाठी, कृतीत आणण्यासाठी मी भूतकाळ विसरलं पाहिजे. आणि भूतकाळ आठवलाच तर माझ्या चुका आठवून
मला त्या दुरुस्त कशा करायच्या यावर माझं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि हाच प्रगतीचा एक मार्ग आहे. तो तुम्ही समजून घ्या. जो तुम्हाला राग आणतो तो भूतकाळ पूर्णपणे विसरा आणि सर्व संबंधित लोकांना माफ करा आणि वेळेचा अपव्यय टाळा. नमस्कार.